तर आज ना आम्ही गेलो होतो दोंडे जेवणाच्या शॉपिंगसाठी। तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ना द्वारकादास श्यामकुमारमध्ये जाऊन साड्या पाहणार होतो। तर तुम्ही इथे बघू शकता द्वारकादास श्यामकुमारमध्ये ना आम्ही भरपूर साड्या पाहिल्या, पण आम्हाला काही एवढ्या त्या आवडल्या नाही। ही एकच साडी आम्हाला इथे द्वारकादासमध्ये आवडली होती, जी की गोल्डन कलरमध्ये होती, पण ती साडी ना थोडीशी डिफेक्टिव्ह होती, त्याच्यामुळे आम्ही काय तिथे साड्या घेतल्या नाही। आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही ठरवलं होतं की मग आता लक्ष्मी रोडला जाऊन वॉल्सन्समध्ये वगैरे साड्या आम्हाला पाहायच्या होत्या। मग त्याच्यानंतर ना आम्ही तुळशीबागेतनं चाललो होतो, म्हणलं चला जाता जाताना थोड्याशा तुळशीबागेतले सुद्धा क्लिप्स तुमच्याशी शेअर करते। या क्लिप्समध्ये ना तुम्ही पाहू शकता की तुळशीबागेतनं नवीन काय काय आलंय ते, म्हणजे लहान मुलांचं असेल किंवा मोठ्यांचं, महिलांसाठीचे चप्पल्स वगैरे, हे सगळे ना इथे भरपूर कलेक्शन तुळशीबागेत सुद्धा आलेलं आहे। तुम्ही इथे ना क्लिप्समध्ये थोडंफार पाहू शकता। त्यानंतर आहे ना जाता जाता गणपतीचं मस्त दर्शन घेतलं। तुम्हाला माहिती असेल तर हा ना तुळशीबागेतला मानाचा गणपती आहे, आणि तशी ना अंगारकी चतुर्थी असल्यामुळे ना आज तशी गणपतीला थोडीशी गर्दीच होती। त्यानंतर ना परत पुढे जाता जाता मग म्हणलं चला हे तुम्हाला गळ्यातले सुद्धा शेअर करते। हे गळ्यातली ना इतकी सुंदर वाटत होती ना, विक्टोरियन मध्ये होती, नवीनच सेट आलेले आहेत, त्याच्यामुळे खूप सुंदर असे गळ्यातल्याचं कलेक्शन ना त्या स्टॉलवरती होतं। त्याच्यानंतर हे तुम्ही ड्रेस सुद्धा पाहू शकता, हळदीसाठी, मेहंदीसाठी, संगीतसाठी जर तुम्हाला घ्यायचे असेल ना तर एकदम परफेक्ट ऑप्शन आहे हा। जाता जाताच ना व्हिडिओ शूट केला होता, त्याच्यामुळे काय प्राइस कोणाला विचारायचं असं झालंच नाही, फक्त क्लिप्स घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता म्हणजे तुळशीबागेत नवीन काय काय आलंय या क्लिप्सवरनं तुम्हाला आयडिया येतीलच। तर असा होता आजचा आमचा हा दिवस आणि तुळशीबागेचा शॉपिंग ब्लॉग। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला ना अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका।